अगदी पण पासपोर्ट ज्या वेळेला काढला हां. किती साली पासपोर्ट काढला तुम्ही? पासपोर्ट मला असे एक्युरेट माहीत नाही, पण 2000 किंवा 1998 मध्ये त्यावेळेही काढलेला पण मग त्यावेळेला तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागलं असेल ना, कारण तुमचं नाव जर व्हॅलिड करायचं तर त्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट नाही वापरलं तुम्ही तिथे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ज्या वेळे माझा पासपोर्ट यांनी काढला होता आणि त्यावेळे मी 9th पास होती फक्त. बरं. क्योंकि ज्या वेळे मी धनंजय मुंडेला भेटली मी फक्त 16 वर्षाची होती आणि फक्त 9th पास झाला होता माझा. मी शिक्षण पण सोडला होता आणि त्यावेळे माझी ह्यांची आणि मी पडण्यामध्ये एकदम धडक्कन होती. त्याच्यासाठी मी 9th मध्ये मी शिक्षण पण सोडला आणि त्यानंतर 1 वर्षानंतर पढाई सोडल्यानंतर ह्यांची माझी भेट झाली. अशी सगळी गोष्ट झाल्यानंतर ह्यांनी माझा पासपोर्ट काढलाय. बर, ह्यांनी काय काय डॉक्युमेंट दिले ह्यांना माहित आहे, क्योंकि मला तो माहित पण नाही होता आणि माझी औकात पण नाही होती. कुठे विदेश फिरायला जायचे माझे स्वप्न पण नाही होते त्यावेळी. पण मग आता तुम्ही सांगता 16व्या वर्षी तुमची आणि त्यांची भेट झाली. मुळात कशी झाली भेट? काय म्हणजे काय कारण ठरली? कशी तुमची दोघांची मैत्री झाली किंवा ओळख झाली, ती कशी झाली? हे जे जे एक महंत होते भय्यू महाराज, त्यांचा आश्रम इंदोरमध्ये होता, सुकल्या ग्राममध्ये, जिकडे मी राहत होती. त्यांच्या आश्रममध्ये मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे दोघी आणि त्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे मोठे मोठे मंत्री तिकडे येत होते त्यावेळे. आता तो त्यांची मृत्यू झाली, त्यांनी आत्महत्या केली, पण त्यावेळे येत होते तिकडे. तिकडे आमची भेट झाली. बरं, मग तिथून तुम्ही मुंबईत कसं आलात? लग्नानंतर त्या मला घेऊन आले. लग्न इंदोरला झालं की मुंबईत झालं? लग्न आमच्या इंदोरमध्ये झालेलं. मग भय्यू महाराज साक्षीदार होते तुमच्या लग्नाला? नाही, तो नाही होते. बरं, मग लग्न कुठे झालं ते? त्यांच्या आश्रममध्ये आमची ओळख झालेली आहे. बरं. एक ॲक्सिडेंटली आमची ओळख झालेली. मी जात पण नाही होती त्यांच्याकडे, की असे मी रेग्युलर जात होती. मला हे बाबा बाबा हे सगळी गोष्टीवर मी कधीही विश्वास ठेवत नाही, क्योंकि आपण सगळ्यांनी आश्रम मूवी आणि हे सगळे आपण बघतोय, तो त्याच्यासाठी माझ्या हे बाबा वगैरेवरती विश्वास पण नाही आहे. तो मी जात पण नाही होती. पण एकदा माझी आईसोबत मी गेली होती, ॲक्सिडेंटली त्यांची माझी ओळख झाली आणि ॲक्सिडेंट सुद्धा झाला, आमची टक्कर झाली होती. असं आमच्या मिळणं झालं. अगदी फिल्मी आहे सगळं. फिल्मी आहे सगळं पूर्ण फिल्मी आहे. पण मग तुम्ही इंदोरला कसं? तुमचं मूळ गाव कोणतं? मी माझं माझं जन्मस्थान जे आहे इंदोर आहे. अच्छा, तुम्ही मूळच्या इंदोरच्या आहात.